नमस्कार मित्रांनो. महा टी-ई-टीमध्ये इंग्लिश ग्रामरचे 5 ते 7 प्रश्न हमखास विचारले जातात. महा टी-ई-टी 2025 मध्ये प्रश्न विचारलेला होता. माय व्ह्यूज आर क्वाईट इन अकॉर्डन्स विथ दोज ऑफ द युनिव्हर्सिटी कमिशन. स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज अंडरलाईन वर्ड. 4 ऑप्शन: इंडेफिनिट प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन. याचे जे उत्तर आहे ते आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. याचं कारण आहे धीस, दॅट, दीज, दोज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. हे लक्षात ठेवायचे आहे. टी-ई-टी 2024. वन मस्ट नॉट बूस्ट ऑफ वन्स ओन सक्सेस. स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज अंडरलाईन वर्ड. 4 ऑप्शन: इंडेफिनिट प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन अँड रिलेटिव्ह प्रोनाउन. याचं जे उत्तर आहे ते इनडेफिनिट प्रोनाउन आहे, कारण वन हा शब्द कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला दर्शवत नाही. 2017 लेट ब्लँक स्पेस हॅव अ नाईस पिकनिक. 4 ऑप्शन: वी, अवर, अस, अवर. याचं जे उत्तर आहे ते अस, कारण लेट नंतर ऑब्जेक्टिव्ह केस प्रोनाउन वापरला जातो. हे महत्वाचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 2016चं. ब्लँक स्पेस हॅज नो फायनरी एक्सेप्ट हर वेडिंग रिंग. 4 ऑप्शन: ही, दे, वी, शी. याचं जे उत्तर आहे शी आहे, कारण पुढे हर वेडिंग रिंग असे आलेले आहे. अशाच महा टी-ई-टी इंग्लिश ग्रामरच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.